नमस्कार, जय महाराष्ट्र। काल मीरा भाईंदरमध्ये धर्मसभा या ठिकाणी जैन मुनी निलेशचंद्र महाराज आले होते। त्यांनी सन्माननीय राजसाहेबांवर, मराठी माणसांवर टीका करण्याचा प्रयत्न केला। मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की ज्यावेळेला कोविड काळात इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कुठला जात धर्म पात पाहिला नाही। ज्यावेळी गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय लोकांना मदत लागली त्यावेळेला हे राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरून त्यांना मदत करत होते। याच्या पुढे जाऊन सांगतो, 20 एप्रिल रोजी या ठिकाणी लोकनेते गोपीनाथ मुंडे जलतरण तलाव या ठिकाणी एक मारवाडी मुलाचा स्विमिंग करताना मृत्यू झाला। मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आम्ही सर्वांनी मिळून तिरडी आंदोलन घेतलं। तिरडी आंदोलन घेतल्यामुळे त्या मुलाला न्याय मिळण्याकरिता मदत झाली। यावेळेला तुमचे प्रताप सर नाईक, यावेळेला नरेंद्र मेहता कोणी आलं नव्हतं। यावेळेला हेच सन्माननीय राजसाहेबांचे कार्यकर्ते, अविनाश जाधव यांच्या तालमीत शिकलेले कार्यकर्ते रस्त्यावर उतरून स्वतःवर गुन्हे दाखल करून त्या परिवाराला न्याय मिळवून देण्याचं काम केलं। या विषयावर मी एवढंच सांगू इच्छितो की जी घटना घडली त्याला आता कमीत कमी 8 ते 9 महिने झाले। मीरा भाईंदरमध्ये कुठल्याही पद्धतीने असे वातावरण नाहीये। मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी सन्माननीय राजसाहेब लढत आलेले। महाराष्ट्रात मराठी भाषा बोलावी याकरता जर आम्ही बोललो तर यात वावगं कुठलं। तरी तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की 9 महिन्यापूर्वी जी घटना घडली त्या घटनेत कुठेतरी तेल टाकायचं आणि या आदर्श आचारसंहितेमध्ये कुठेतरी गोंधळ तयार करायचा आणि पुन्हा एकदा नव्याने हा वाद निर्माण करायचं काम या मुलींकडनं होत आहे। मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही मुनी आहात, हिंदू धर्म वाढवत आहात, आम्ही तुमचा सन्मान करतो, परंतु आता पुन्हा येऊन अशा कुठेतरी धर्मसभेच्या नावावर वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करू नका। आम्ही तुम्हाला विनंती करतो, ही आदर्श आचारसंहिता आहे। आदर्श आचारसंहितेमध्ये सर्व मिळून काम करत आहे। इलेक्शन आहेत, राजकारण हे होत राहील। तुम्ही कुठेतरी लोकांना भडकवायचं काम करू नका, एवढीच आम्ही तुम्हाला विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।